तायडे यांना हे रामदास आठवलेंचे ध्येय धोरणं न आवडल्यामुळे माझ्याकडे पद मागण्यासाठी आले होते आणि त्यांना मी माझं अध्यक्षपद अशासाठी दिलं की आजारपणामुळे मी सगळीकडे महाराष्ट्रात दौरे करू शकत नाही आणि माझं प्रामाणिक मत होतं की मी जर काम करत नाही, मी जर लोकांचे प्रश्न सोडवू शकत नाही आणि जर हे राजकारणातले आहेत आणि प्रश्न सोडवण्यास तयार आहेत तर चांगलंच आहे, या विश्वासाने मी त्यांना घेतलं होतं. पण त्यानंतर त्यांनी एकाधिकारशाही सुरू केली, नवीन नियुक्त्या करणं आणि मुख्य म्हणजे निवडणुका संदर्भात आत्ता त्यांनी जी भूमिका घेतली ती मला पूर्णपणे अंधारात ठेवून घेतली. एका शब्दाने संपर्क नाही. पक्षश्रेष्ठी म्हणजे शेंदूर लावलेला दगड नसतो. मी जर त्यांना पद बहाल केलं आहे आणि मी पक्षश्रेष्ठी आहे तर प्रत्येक निर्णय त्यांनी मला विचारून घ्यायला पाहिजेत. आणि पहिल्यांदा 1 वर्ष त्यांनी घेतलं तसं, पण ज्यावेळेला निवडणुका आल्या त्यावेळेला पूर्णपणे मला अंधारात ठेवून त्यांनी परस्पर सगळे डील करून टाकले आणि हे मला फार अपमानास्पद आहे. हे अत्यंत धक्कादायक होतं की त्यांनी अक्षरशः माझ्या पाठीत खंजीर खुपसला असं म्हणायला हरकत नाही. आणि या विश्वासघातकीपणाचा मला अतिशय चीड येऊन त्यांना मी निलंबन केलं आणि म्हणून मी आता नवनिर्वाचित आपले डॉक्टर स्वप्नील ढसाळ यांना अध्यक्ष म्हणून, पण आता हे पक्षश्रेष्ठी म्हणून माझं पद आहे कायम. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका याच्यावरती आपली काय तयारी आहे? अजून आमचं आत्ता कार्यकारिणी आम्ही नियुक्त, आता हे नवीन अध्यक्ष येतात सगळे पदं खारिज होतात हे तुम्हाला माहिती आहे. आता नवीन पदं आम्ही वाटणार आहोत. कार्यकारिणीची मीटिंग होईल, त्याच्या बहुमताने. आपल्याकडे लोकशाही आहे, त्यांच्याकडे नव्हती. रामभाऊ तायडेंच्या कारकिर्दीत लोकशाही नव्हती, पण आता आपल्याकडे बहुमताला अनुसरून आम्ही कार्यकारिणीच्या मीटिंगमध्ये जे निर्णय घेऊ ते तुम्हाला कळूच. आणि निवडणुका संदर्भात अजून आम्ही कोणतीही घोषणा या भूमिका घेतलेली नाही आहे. अच्छा, येणाऱ्या काळात दलित पॅंथर या संघटनेची वाटचाल कशी असेल? पहिलं म्हणजे मी आत्ताच सांगितलं की सगळे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर चाललेले आहेत आणि बहुसंख्य लोक नोकऱ्या गेलेल्या आहेत. लाडकी बहीण लाडका भाऊ काय, तुम्ही आधी नोकऱ्या द्या ना लोकांना. लोकांच्या चुली पेटल्या तर लोक सुखी राहतील. तर तसं न होता म्हणून आम्ही आम्ही योजना करणार आहोत, रोजगार योजना, की जेणेकरून लोकांना नोकऱ्या मिळतील, लोकांना कामं मिळतील आणि महिलांना एक लघुउद्योग निर्माण करून देऊ. बँका आणि लोक यांच्यामधलं माध्यम म्हणून आम्ही नवीन कर्ज, आता काय होतं सरकारी योजना खूप असतात पण त्या लोकांपर्यंत जात नाही. आणि साधी गोष्ट अशी आहे की अगदी आता महिलांचे अत्याचार एवढे वाढलेले आहेत तर त्याच्यासाठी आम्ही पॅन्थर्स बायकर्स आणि ते रात्रीची गस्त घालतील आणि महिलांचं संरक्षण करतील आणि त्याच्यासाठी पोलीस खातं आम्हाला सहकार्य करायला तयार आहे. आणि हे अत्यंत महत्त्वाचं आपल्या महाराष्ट्रातलं हे पाऊल असेल. आणि कुठल्याही अजून चळवळीने किंवा कुठल्याही पक्षाने अजूनपर्यंत असा उपक्रम राबवलेला नाही. तुम्ही बघताय आता पेपर उघडला की प्रत्येक बायकांवर अन्याय अत्याचार होतो, लहान मुलींवर अन्याय अत्याचार होत असतो. तर या संदर्भात आम्ही ही महत्त्वाची आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे अत्यंत जे गावाला कुठल्याही तऱ्हेने मार्ग नसतात. रस्ते होतात, पुलं होतात, शहरात होतात, पण तुम्ही वाचल्या असतील बातम्या की अत्यंत म्हणजे प्रेग्नन्स अवस्थेत त्यांचं रस्ता नाही म्हणून बायकांचे बाळंतपणात मरण पावलेले आहेत त्या, कारण का रस्ता नाही, आरोग्य केंद्र नाही. तर आम्ही याच्यासाठी हा प्रश्न पण तसाच लावणार आहोत. ठीक आहे सर. मॅडम, एक विचारायचं होतं की तुम्ही जसं म्हणताय की तुम्ही महिलांसाठी गृहउद्योगासाठी त्यांना लोनसाठी त्यांना सहकार्य करणार आहात, मग ती जी योजना आहे ती कशी, कुठल्या महिला कशा अप्लाय करू शकतात, आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना काय सांगा? हां, तळागाळातल्या महिला त्यांच्यापर्यंत ज्या बँकाकडे गेल्या की त्यांना हजारो फॉर्म भरायला लागतात किंवा हजारो प्रश्न स्वीकारले. विजय मल्ल्याला मिळतं, नीरव मोदी पळून जातात. पण ज्यांना खरी गरज आहे त्यांना तुम्ही 1760 अर्ज भरायला लावता, ज्यांना माहीतच नसतं की नेमकं काय केलं म्हणजे आपल्याला लोन मिळेल. किंवा वडापावची गाडी असेल, झुणका भाकर केंद्र असेल किंवा एक लंच बॉक्सचा उद्योग असे छोटे अगदी तळागाळातल्यापासून ज्यांना मोठं दुकान पाहिजे, मोठी असं लोन पाहिजे, मोठं लोन पाहिजे, त्याच्यासुद्धा आम्ही प्रयत्न करू. ते ज्या पद्धतीने आपले दादा नामदेव ढसाळ साहेब यांनी पक्षाची मांडणी केली आहे, त्यांनी जी घटना लिहिली आहे त्या घटनेला फॉलो करून यापुढची जी वाटचाल आहे अध्यक्षपदाची आणि पॅन्थरची ती मी त्या पद्धतीनेच पुढे नेणार आहे. आपण दलित पॅन्थर या संघटनेशी जुळण्याचं कारण काय? दलित पॅन्थर संघटनेशी जुळण्याचं एक कारण तर नसणारच, अनेको कारण आहेत. गेले काही वर्ष मी बघतो आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये असो किंवा पूर्ण भारतामध्ये असो
ज्या पद्धतीने लोकांवर अत्याचार होत आहेत, ज्या पद्धतीने रोजगार असो किंवा वेगवेगळे प्रॉब्लेम्स असो ते आजच्या तारखेला सॉर्ट होत नाही आहेत. आणि ह्यासाठी दादांनी ज्या पद्धतीने पॅन्थर्स स्थापन केली होती आणि ज्या पद्धतीने चळवळ केली होती त्या चळवळीचा पुन्हा आम्ही एकजुमाने सगळे एकत्र येऊन ती पुढे नेण्याचा प्रयत्न करू. त्या निवडणुकामध्ये काय तयारी आहे? निवडणुकासाठी सध्या तरी काही आम्ही डिसाईड केलेलं नाही आहे. सगळे डिसिजन्स आम्ही एकत्र कमिटी बसून डिसाईड करून नवीन जे नियुक्त्या होतील त्याच्या पद्धतीने आम्ही वर्कआउट करू. एक शेवटचा प्रश्न की ज्या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणूक आहे त्या दृष्टिकोनातून ही नियुक्ती तर झाली नाही, काय वाटतं आपल्याला? नाही त्या पद्धतीने ही नियुक्ती झालेली नाही आहे. आमचं वन अँड ओनली एकच धोरण आहे की ज्या आपले संघटना ज्या पद्धतीने आधी काम करत होती त्याच पद्धतीने पुन्हा संघटनेला उर्जित आणण्यासाठी नेमकं काय धोरण असेल तुमचं? एक मिनिट एक कंप्लीट करून घेतो. सर बोला. संघटना ज्या पद्धतीने आधी काम करत होती त्याच पद्धतीने आम्ही एकत्र येऊन संघटना पुढे नेण्याचं काम पुन्हा एकदा जोमाने करणार आहोत.